गोष्टी ऐकायचं वय नाहीये आपल्या कुणाचं, याची मला कल्पना आहे, पण तरीही मला ही गोष्ट सांगावीशी वाटते की एक राजा होता, एक प्रधान होता. एके दिवशी राजाने प्रधानाला मॉर्निंग वॉक करताना सहज विचारले, बोल प्रधाना, राज्य कसे टिकते? आणि प्रधानाने त्याला सांगितले, महाराज फार साधी गोष्ट आहे, राज्य टिकवायचं असेल तर लोकांची सहनशक्ती ज्याला कुणाला वाढवता येते त्याला राज्य टिकवता येते. राजा म्हटलं, वेडा आहेस का रे तू? अरे राज्य टिकवायचं असेल तर मोठं बॅनर लावावं लागतं, राज्य टिकवायचं असेल तर 4-2 चोकर घातलेली माणसं फिरवावी लागतात, राज्य टिकवायचं असेल तर खोटं बोलावं लागतं, राज्य टिकवायचं असेल तर फसवावं लागतं. तू काय सांगतोयस की राज्य टिकवायचं असेल तर लोकांची सहनशक्ती वाढवावी लागते? होय महाराज, आय कॅन प्रूव्ह इट. ठीक आहे, तुला सिद्ध करायचंय? हो महाराज, मी तुम्हाला हे सिद्ध करून दाखवू शकतो, परंतु त्यासाठी मला आधी एक शर्यत, तुम्ही एक अट अशी आहे की मी जोपर्यंत ही गोष्ट सिद्ध करत नाही तोपर्यंत तुम्ही मध्ये अजिबात डिस्टर्ब करायचे नाही. राजा म्हणाला, मी तुला उद्यापासून डिस्टर्ब करणार नाही, तू मला फक्त एवढं सिद्ध करून दाखव की राज्य टिकवायचं असेल तर लोकांची सहनशक्ती वाढवावी लागते. आणि सिद्ध करण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी प्रधानाने त्या राज्यात एक दवंडी पिटवली. दवंडीत असं सांगितलं होतं, ऐका हो ऐका, राज्यातल्या एकमात्र नदीवरचा एकमात्र पूल, ज्या एकमात्र पुलावरची कालपर्यंतची वाहतूक सगळ्यांसाठी मोफत आणि खुली होती, इथून पुढे या पुलावरून जाण्यासाठी आणि येण्यासाठी प्रत्येकाला किमान 25 अशर्फी कर द्यावा लागेल. लोकांमध्ये उत्सुकता होती. लोकांना असं वाटायला लागलं की अरे बाबा, कालपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी सगळ्यांना मोफत होता, आज अचानक 25 अशर्फी कसे द्यावे लागले? काही लोक म्हटले, येड्या देशद्रोही आहेस का? काय हरकत आहे, देशासाठी कधी नाही की आपल्या राजाने पैसे मागितले, देऊन टाक 25 अशर्फी. लोकांनी 25 अशर्फी दिले. दुसऱ्या दिवशी दुसरी दवंडी, ऐका हो ऐका, राज्यातल्या एकमात्र नदीवरच्या एकमात्र पुलावरून वाहतूक करण्यासाठी जाताना आणि येताना 50 अशर्फी कर द्यावा लागेल. आता मात्र लोक बिचकले. लोक म्हणाले, कालच 25 अशर्फी, आज 50 अशर्फी. काही वेळानंतर लोक म्हणाले, हरकत नाही, काहीतरी कल्याणकारी योजना असेल, राजा मोठा दयाळू आहे, राजा मोठा भारी आहे, राजा आपल्यासाठी अच्छे दिन घेऊन येणार आहे, हरकत नाही, देऊया 50 अशर्फी. 4 दिवस निघून गेले आणि प्रधानाने तिसरी दुवंडी पिटवली. ऐका हो ऐका, राज्यातल्या एकमात्र नदीवरच्या एकमात्र पुलावरची वाहतूक करण्यासाठी इथून पुढे 75 अशर्फी कर आणि जाताना आणि येताना तोंडात जोडा मारून घ्यायची तयारी ठेवावी लागेल. आता मात्र लोक बिथरले की ठीक आहे, कर भरायचं इथपर्यंत ठीक होतं, तोंडात जोडा मारून घ्यायचा काय प्रकार आहे लोकांना कळेना. 4 दिवस निघून गेले. राजाच्या कानावर बातमी आली. राजा परेशान झाला. राजाने प्रधानाला मेसेज पाठवला. राजा म्हणतोय, प्रधाना, तू मला बुडवशील, हे नेमकं काय चालू आहे मला काही कळत नाहीये. ऐन निवडणुकीच्या तोंडावर तू अशा पद्धतीने का घोषणा केलीस? प्रधान म्हणतोय, महाराज चिल, महाराज कूल कूल, महाराज चिल, जरा शांतीला धरा, मी सगळं आल्यावर हे करतो. राजा म्हणतोय, तू काय आल्यावर निस्तरशील? अरे भला मोठा लोकांचा जथ्था तिकडनं येतोय, लोक मला जाब विचारायला येत आहेत, तू असं नेमकं का केलेलं आहेस याचं कारण तरी आम्हाला कळू दे. इतक्यात प्रधान पळत पळत राजाजवळ गेला. राजाला विचारतोय, राजा काय झालं? राजा म्हणतोय, बघ, लोक मला जाब विचारायला आले, तू कधी नव्हे त्या ज्या नदीवर मोफत प्रवास चालू होता तिथे 75 अशर्फी कर आणि जाताना आणि येताना तोंडात जोडा मारून घ्यायची तयारी ठेवायला सांगितलीस, हे नेमकं काय चालू आहे? प्रधान परेशान, राजा परेशान. प्रधान म्हणाला, महाराज, आपण दोघे जण जाऊया आणि लोकांशी बोलूया. राजा म्हटला, मी येत नाही, तू एकटा काय ते हँडल करून घे. राजा आत बसला. प्रधान राजवाड्याच्या बाहेर गेला. सगळ्या जथ्याला बघितलं आणि सांगितलं, एवढे सगळे जण बोलू शकत नाहीत, असं करा, तुमच्यापैकी फक्त गिने चुने लोक तेवढे निवडा आणि तेवढंच एक डेलिगेशन करून राजाला भेटायला या. डेलिगेशन राजाकडे आलं. मंडळी, आता संवाद काळजीपूर्वक ऐका, मला काय सांगायचंय ते. डेलिगेशन राजाकडे आलं. राजाला झुकून त्यांनी मुजरा केला आणि डेलिगेशन मधला पहिला माणूस म्हणाला, महाराजांचा विजय असो. महाराज, आपण मोठे दयाळू आहात, आपण मोठे कृपाळू आहात, पण
पण महाराज, काल आपण 4च दिवसापूर्वी दवंडी पिटवली की ज्या नदीवरची वाहतूक मोफत होती तिथे आपण 25 अशर्फी कर ठेवला. राजाच्या पोटात गोळा उठला. इतक्यात दुसरा माणूस बोलता झाला, म्हटला महाराज 25 अशर्फी द्यायला काहीच हरकत नाही, परंतु लगेच 2 दिवसांनी आपल्या प्रधानाने दुसरी दवंडी पिटवली की 50 अशर्फी कर द्यावा लागेल. महाराजांचा चेहरा पांढरा फटक पडला. इतक्यात तिसरा माणूस बोलायला लागला, महाराज 50 अशर्फीही द्यायला काही हरकत नाही, पण आपल्या प्रधानाने पुन्हा सांगितले की 75 अशर्फी कर आणि तोंडात जाताना आणि येताना झोडा मारून घ्यावा लागेल. आता मात्र महाराजांचा बीपी कम्प्लीट डाऊन होता. महाराजांना सुचेना काय बोलावं. इतक्यात डेलिगेशनचा म्होरक्या बोलायला लागला, महाराज 75 अशर्फी कर, नीट ऐका बरं का मंडळी, 75 अशर्फी कर आणि जाताना आणि येताना तोंडात जोडा मारून घ्यायची सुद्धा आमची तयारी आहे. राजा मोठा परेशान, म्हटलं मग अडचण कशात आहे. डेलिगेशनचा नेता म्हणतोय, महाराज आमची अडचण एवढीच आहे की आम्ही जाताना आणि येताना तोंडात जोडाही मारून घेऊ आणि 75 अशर्फी करही देऊ, फक्त प्रॉब्लेम इतकाच आहे महाराज, अशर्फी घेणारा माणूस आणि जोडा मारणारा माणूस एकच आहे, त्यामुळे ट्रॅफिकचा मोठा खोळंबा होतोय. असं करा महाराज, जाण्याच्या मार्गावर एक आणि येण्याच्या मार्गावर एक, तोंडात जोडा मारायला 2 माणसं ठेवा. राजा अचंबित. राजाने शहा नावाच्या प्रधानाकडे बघितले. प्रधान राजाकडे बघून फक्त एवढंच म्हणू शकला, नमो 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 नमो. कदाचित माझ्या बोलण्यातला अर्थ कळला नसेल तर 1.5 मिनिट अजून घेते. तो याच्यासाठी की बघा, आधी त्यांनी असं सांगितलं आम्हाला, तुमची मानसिकता काय पद्धतीने तयार केली. त्यांनी आधी सांगितलं की हम 250 रुपये को गैस देंगे. ते काय म्हणाले, भाई और बहनों, मैं आपको बताना चाहता हूँ, जब मैं बहुत छोटा सा था मेरी माँ धुएं में अपनी रसोई बनाती और उसकी आंखें धुएं से लाल हो जाती, तभी मैंने तय किया था कि मेरी माँ को और बहनों को मैं इस धुएं से मुक्ति दिलाऊंगा, इस धुएं से मैं उसको मुक्ति दिलाऊंगा भाई और बहनों. और हमने उज्ज्वला योजना बनाई. माया हो, तुम्हाला कळत असेल आता गॅसचा काय चालू आहे ते, 250 रुपयाचा गॅस 850 वर गेलाय. पुन्हा त्यांनी काय सांगितलं होतं, अय पोरहो, ज्यांच्याकडे गुगल मोबाईल आहे मोबाईल काढून बघा, भाषण ऐकायचं सोडून बघा. काय म्हटलं होतं त्यांनी, भाई और बहनों, मुझे महाभारती की कसम है, मैंने अपने आप से प्रण किया है, महाभारती की सेवा के लिए मैंने ठान लिया है कि हम हर साल 2 करोड़ बेरोजगारों को रोजगार दिलाएंगे. आता विचारल्यावर काय म्हणतंय येड, आता विचारल्यावर म्हणतात, देखिए ये तो चुनावी जुमला था, कोई काम छोटा बड़ा नहीं होता, अगर कुछ ना ही कर सके तो चाय पकौड़े की दुकान ही डाल लीजिए. म्हणजे आमच्या पंतप्रधानांना चहा उकळायचा ना आम्ही भजे तळायचे आणि चहा भज्याच्या दुकानावर हा देश प्रधानमंत्री होईल याचे आम्ही स्वप्न बघायचोय. काय म्हटलं होतं त्यांनी आम्हाला, ते आम्हाला म्हणाले होते, भाई और बहनों, मैं आपको विश्वास दिलाता हूँ कि जब हमारी पार्टी सत्ता में आएगी हम हर एक के खाते में 15 लाख रुपए देंगे. माय बापाच्या इमानदारीनं एवढे जेवढे इथं काय कॅमेरे बिमेरे असतील, एकाने बी हात वर करावा की ज्याच्या खात्यात पैसे आले. आमची सोडा रे, भाजपच्या कार्यकर्त्यांनी बी हात वर करून सांगावं की आपल्या खात्यात 15 लाख रुपये आले, आम्ही नाही. किती सहनशक्ती वाढवली लोकांची, किती सहनशक्ती. आणि सरते शेवटी अर्ध्या रात्रीचं एकदम म्हणाले, हम काला धन वापिस लाने वाले हैं और नोटबंदी करेंगे. आणि झालं काय, आमच्या रांगा लागल्या एटीएमच्या बाहेर आणि 4-4 तासांच्या रांगेनंतर जेव्हा आमचा नंबर येत होता त्यावेळेला एटीएम मधला वॉचमन बाहेर एखादी पाटी दाखवून सांगत होता, कॅश इज नॉट अवेलेबल. तोंडात जोडा मारल्यासारखे आम्ही परत लगेच. तरी आमची सहनशक्ती आहे का अजूनही. ज्यांची असेल त्यांच्या असू दे रे बाबा हो. ज्याला कुणाला अजून सुद्धा आपल्याला चुना लावून घ्यायचा असेल त्यांनी बिनधास्त जावं, आपलं काहीही बंधन आहे. मी आदरणीय दादांकडून अगदी परवानगी मागून इथं फक्त एवढं आणि एवढंच सांगायला आली आहे
की काही लोक माझ्याबद्दल बोलताना म्हणत होते, काही लोक मला ही कोंडी फोडायची होती म्हणून मी वेळ घेऊन इथपर्यंत आली आहे, की कालपर्यंतची चळवळीतली पोरगी आज राजकारणात येऊन कशी काय भूमिका मांडते, त्याचं अत्यंत महत्वाचं कारण सांगायला म्हणून मी इथं आले होते. अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 368C, जेव्हा आम्ही सगळेजण म्हणतोय की संविधान खतरे में है, संविधान खतरे में है, काल त्यांनी तिकडे सांगितलं, मोदीजी असं म्हणत होते की वर्ध्यामध्ये त्यांनी सांगितलं की म्हणले असं झालं तसं झालं. अहो साहेब, तुमचं स्वतःचं कुटुंब नाही, दुसऱ्याच्या कुटुंबाकडे कुठं बघताय? आपलं ठेवायचं झाप आहे, हे बंद करायला पाहिजे धंदे त्यांनी. आणि जे तिकडे उठून शानपणा आम्हाला सांगायला लागलेत आणि आम्हाला या देशाचे पंतप्रधान सांगत आहेत की हम ये करेंगे वो करेंगे. आम्ही जेव्हा आम्हाला आज अटलजी हयात नाहीत, पण अटलजी म्हणत होते की मैं इस देश का संविधान बदलने के लिए ही सत्ता में आया हूं. अनंत कुमार हेगड़े सांगतात की हम संविधान बदलने के लिए ही सत्ता में आए हैं. साक्षी महाराज स्वतः सांगतात की जर या वेळेला आम्ही निवडून आलो तर पुढच्या वेळेला निवडणुका होणार नाहीत. हा सगळा जर इतिहास बघितला तर हे देशाचं संविधान धोक्यात आहे. आणि जे लोक म्हणतात हिंदू खतरे में है, हिंदू खतरे में आहे, आमच्या तमाम हिंदू भावंडांनी आणि सगळ्याच भारतीय भावंडांनी लक्षात घ्यावं, आम्हाला देशभक्तीची प्रमाणपत्र देणारे मोदी आणि मोदी भक्त जर आम्हाला तुम्ही सांगताय हिंदू खतरे में है और पाकिस्तान से हमें खतरा है, तो रात के अंधेरा में पाकिस्तान में जाके बिरयानी खाना ये कहाँ की देशभक्ती है? आप हमें बताइए. फार लांबत चाललेलं भाषण थांबवायचं आहे. फक्त कलम 368 क नुसार घटना कशी बदलू शकते एवढं सांगायचंय. जर वर पार्लमेंटमध्ये 543 पैकी 272 खासदार आणि खाली निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांच्या विधानसभांनी यस म्हटलं तर संविधान धोक्यात येऊ शकतं. दादा हो, हे संविधान वाचवायचं असेल तर या देशामध्ये महाराष्ट्र हे सगळ्यात प्रोग्रेसिव्ह स्टेट आहे. जर महाराष्ट्रात आम्ही भाजप आणू शकलो तर याचा दूरगामी परिणाम आणि निकाल आम्ही देशात देऊ शकतो. गरज आहे महाराष्ट्रातल्या लोकांनी प्रोग्रेसिव्ह विचार मांडण्याची आणि इथे आज घडीला आम्हाला पुरोगामी लोकशाही आघाडीला बहुमताने निवडून आणण्याची. जोशी सर, तुम्ही जरी जोशी असलात, मी पुण्यात बोलत असले तरी तुम्ही बहुजनालेले जोशी आहात, म्हणून माझ्यासारखी बहुजन चळवळीतली पोरगी तुमच्या मंचावर येऊन बोलतेय. फार काही जास्त नमनाला गडावर तेल लावत नाही. माझ्यामुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याला माझा खरंच नाईलाज आहे. अजिबात माफी न मागता थांबते. थँक्यू.